मुलगावच्या जत्रेतील ब्रेक डान्स प्रो लेवलच्या कुस्त्या आज मुलगावच्या जत्रेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत। डबल धमाका आपल्या मुलगावच्या जत्रेमध्ये। एक लाचचा डाव सुलतान सारखा टाकलेला आहे भाऊनी। चांगल्या चांगल्या प्रकारचे पडदे इकडे लावले आहेत। हे सगळं 350 रुपये जोडी असणार आहे। या अशा युनिक बांगड्या 300 रुपयाला असणार आहेत। 160 ला खूप स्वस्त आहे। जय शिवराय जय शंभूराजे भावांनो, सुबोध ब्लॉग आणि फिटनेस या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। आज मी चाललोय मुलगावला। आज मुलगावची जत्रा आहे आणि जत्रेचं विशिष्ट म्हणजे तिथे भरणाऱ्या कुस्त्या। लहान पैलवानपासून तर मोठे मोठे पैलवान आपल्याला कुस्त्यांच्यामध्ये बघायला भेटतात। आणि मुलगाव गाव आहे त्याच्या तिथे खूप मोठी जत्रा भरली जाते। आणि जत्रा फिरून झाल्यानंतर मंदिराकडे जायला जो रस्ता आहे तिकडून वरती गेलो ना तर मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत त्या 450 पायऱ्या आहेत। 450 पायऱ्या चढल्यानंतर वरती आपण गेलो ना की खंडोबाचं मस्त की देवस्थान आहे, तिथे आपल्याला दर्शन होतो। खामलिंगेश्वराचं दर्शन होतो। तर आजच्या ब्लॉगमध्ये मुलगावची जत्रा कशी आहे तुम्हाला बघायला मिळणार। चला आता पटापट मी निघतो आणि भेटतोय तुम्हाला मुलगावच्या जत्रेच्या एंट्री समोर। मित्रांनो, आपण मुलगावच्या जत्रेच्या एंट्री समोर आलेलो आहेत। बदलापूरवरून 8 किलोमीटरवरती पुढे असा हा मुलगाव देवस्थान आहे। इकडे यायचा असेल तर रिक्षाने तुम्हाला 40 रुपये शीट अशी रिक्षा येते। आणि जर तुम्हाला प्रायव्हेट रिक्षा करायची असेल तर 150 रुपये भाडा पूर्ण रिक्षा इकडे घेते। आणि जर तुमची स्वतःची प्रायव्हेट गाडी असेल तर इकडच्या साईडला पूर्ण पार्किंग दिलेली आहे। ही पार्किंग पुरी फ्रीमध्ये असे दरवर्ष, काही तुम्हाला पे वगैरे करायचं नाही। इकडे जे खंडोबा भक्त येतात त्यांच्यासाठी खूप चांगली सुविधा आहे इकडे। आणि इकडे साईडला बघा तुम्ही सर्व 4 व्हीलर 2 व्हीलर अशी पार्किंग इकडे दिलेली आहे। आणि इकडनं पुढून इकडे गेलात तर या साईडला तुम्हाला टमटम गाड्या आहेत। या टमटम गाड्या रिक्षा तुम्हाला बदलापूरला जाण्यासाठी 40 रुपये शीटमध्ये इकडे भेटणार। आणि बदलापूरवरून पण इकडे येण्यासाठी 40 रुपये शीट असणार आहे मुलगावच्या जत्रेमध्ये येण्यासाठी। चला आता आतमध्ये जाऊया आपण। इकडून पुढे जाण्यासाठी बंद आहे गाड्या, दुसऱ्या गाड्या इकडे पुढे जाणार नाही। इथून फक्त आता जत्रेमध्ये येणारे जे भाविक आहेत तेच लोक इकडे आतमध्ये एंटर करणार आहेत। इकडच्या साईडला तुम्ही दोन्ही साईडला बघितलात ना, आता छोटे छोटे असे स्टॉल लागलेले असतात। एक स्टॉल एक छोटंसं लागलेलं आहे। चायनीज भेळ आहे। कशी प्लेट आहे? 20 रुपये। दादांचा चायनीज भेळचा एक छोटंसं स्टॉल लावलेला आहे। तुम्ही जत्रेमध्ये येत असेल, भूक लागली असेल तर मस्त की चायनीज भेळ इकडे तुम्हाला भेटणार। इकडे पाण्याचे मस्त बाटल्या वगैरे ठेवलेल्या आहेत। आणि इकडे साईडला बघा लेडीजच्या चपला वगैरे कशा दिल्या रे दादा? 100 120 100 120 बघा। 100 120 150 अशी खूप सारी अशी छान छान क्वालिटी आहे चपलींची। इकडे बघा वेल्वेटच्या चपला आहेत, तिथं फॅशनेबल चपला आहेत। ही कशी? ही 200 रुपये 150 रुपये। ही 150 रुपये। ही पण 150। हिलवाल्या आहेत त्या 150 वाल्या आहेत। व्हीलवाल्या आहेत त्या 200 रुपयाला। 120 वाल्या। हे बघा क्वालिटी किती सुंदर आहे बघा, एकदम डिझाईन आणि हँडलूम आहे, हातात डिझाईन वगैरे केलेली आहे, खूप चांगली। ही कितीला दिली? ही 150 रुपये बघा। आणि 120। 120 पासून तर 200 रुपयापर्यंत चपलींची किंमत असणार आहे। खूप युनिक आणि फॅशनेबल चपला या दादांच्या स्टॉलमध्ये बघायला भेटल्या। चला पुढे जाऊया। इकडनं तुम्ही गेलात तर इकडच्या साईडला बघा एक बदाम शेकचं एक दरवर्षीप्रमाणे एक गाडी लागलेली आहे। तुम्हाला जत्रेमध्ये जायचं असेल, मस्त थंड वगैरे बदाम शेक या आईस्क्रीम वगैरे खायची असेल तर हा एक इकडं गाडी लागलेली आहे। आणि इथून आता पुढे गेलात तर दोन्ही साईडला अशाच तुम्हाला लहान मुलांचे खेळणे वगैरे इकडे बघायला भेटणार आहेत। कापडाच्या थैल्या वगैरे इकडे केल्या आहेत। हे भाऊ कशा दिला? कशा दिला? हा 150 रुपयाला असणारे हे बघ कापडी थैल्या आहेत, या 150 रुपयाला असणार। इकडे बघा खूप युनिक प्रकारच्या आणि मजबूत कापडाच्या थैल्या आहेत। आणि तो माचीस घन याच्याकडे आहे आणि माचीस घन निकाल इकडे आमचे गाववाले इकडे जाऊन आले का तुम्ही? जाऊन आला? ही भोंग्यांचं इकडे एक स्टॉल लावलेला आहे। इकडे साईडला लहान मुला मुलींपासून तर मोठ्या माणसांच्या शूज सँडल्स एक स्टॉल इकडे लावलेला आहे त्या साईडला। आणि इकडे चार्जिंगचे बल्ब सुद्धा आहेत विकायला। 100 रुपयाला एक इकडे बल्ब असणार आहे। आणि इकडच्या साईडला बघितलं तर 50 रुपयाला गॉगल्स असणार आहेत। या दादांचे आपल्या बदलापुरांचे आहेत त्यांचं स्टॉल आहे इकडे। इकडे आता मिठाईचं एक स्टॉल लावलं इकडच्या साईडला। इकडच्या साईडला गेलात तर पुन्हा लहान मुलांचे खेळण्याचं एक स्टॉल लावलेलं आहे। आता इकडून आपण समोर जाणार आहोत। खूप साऱ्या असे यावर्षी खूप मोठी जत्रा भरलेली आहेत। आणि इकडे साईडला बघा बेंटेकच्या गंठणी वगैरे इकडे लावलेल्या आहेत। सुंदर अशा गंठणी इकडे आहेत। आणि लहान मुला मुलींचे कपडे बघा, जीन्सचे कपडे वगैरे इकडे आलेले। भाऊ कशा दिल्यात? इकडे वरतीला हे कसे दिले जीन्सचे? हा 250। आणि इकडे साईडला हे लावले हे कसे दिले? 150। आणि आतमध्ये तुमच्या साईडला टी शर्ट्स लावलेत, हे टी शर्ट कसे दिले? हे 150ला आहेत। बघा जसे घेऊ तसे कपड्यात खूप युनिक प्रकारचे आणि खूप फॅशनेबल कपड्यात। इकडच्या साईडला कुठली पण चप्पल घ्या 200 रुपयाला असणार आहे। खूप युनिक डिझाईन्स आहेत आणि पुऱ्या हँडलूम आहेत। हे इकडे बघितलं ना तुम्ही तर पुरा हाताने तिला एकदम हे केलेलं आहे। हे 200 रुपयाला असणार आहेत, म्हणजे बघण्यासारखे आहेत इकडे। हे बघ या सगळ्या 200-200 रुपयाला असणार आहेत।
इकडच्या साईडला ज्या चपली आहेत तर 200 रुपयाला असणार. इकडच्या साईडला पायपुसण्या लावलेल्या 200 रुपये जोडी असणार आहे. आणि ह्या लावले हे कसे आहेत, हे 100 रुपयाला जोडी असणार आहे. आणि हे समोरला हे कसे असणार आहेत 100ला एक. आणि इकडच्या साईडला लावले हे कसे आहेत, हे 100ला जोडी आहे. बघा या दादांचे स्टॉल होतं. इकडच्या साईडला सर्व प्रकारच्या पायपुसण्या बघायला भेटल्या आपल्याला. आपण इकडच्या साईडला इकडे आलेलो आहेत. इथे ना खूप चांगले कम्फर्ट वगैरे आहेत. कम्फर्ट कसं दिलं रे, हे 550 आहे. 550. डबल बेड आहे का सिंगल बेड आहे, डबल बेड आहे. डबल बेड कम्फर्ट 550 रुपयाला असणार. 550 रुपये कम्फर्ट आहे. डबल बेडचे कम्फर्ट इकडे असणार आहेत. आणि ते खोलून सुद्धा दाखवा इकडे बघा, हा 550 रुपयाला असणार आहे. इकडं कुठलाही कम्फर्ट घ्या तुम्हाला 550 रुपयाला मिळणार आहे दादाच्या स्टॉलवरती. आणि हे पायपुसण्यावर कसे दिलं रे, 100ला 2 आहे. 100ला 2 म्हणजे 50ला 1. हे बघा हे पायपुसण्या आहेत 100ला 2, 50ला 1. 100ला 2, 50ला 1. या दादाचं स्टॉल होतं. या जरा पुढे जाऊया आपण. इकडच्या साईडला आपण तेव्हा कापडाच्या मस्त बॅग आहेत, प्रिंट वगैरे केलेल्या आहेत. दादा कशी दिली, 160ला आहे. खूप स्वस्त आहे. बदलापूरच्या जत्रेमध्ये हीच अशीच बॅग 200-250 रुपये सांगायचे, पण इथे 160ला आहे. बघा मुलगावच्या जत्रेमध्ये इकडे आलात ना, लोक तुम्हाला ना रिजनेबल प्राईसमध्ये वस्ता देतील. हे बघा खूप चांगले अशा चांगल्या बॅग आहेत. ही कशी दिली, अच्छा बघा घेऊ तसे आहेत सर्व, यांची वेगवेगळी प्राईस असणार आहे. आणि इकडे आपण ट्रॅव्हलसाठी ही घेतो, ही बॅग कशी दिली, ही पण 150ला दिली. बघा खूप साऱ्या बॅग्स आहेत. ही कशी दिली, हे 120ला आहे. बघा किती मोठी आणि काही सुंदर अशी बॅग आहे, 120ला असणार आहे. या दादांच्या स्टॉलवरती आपल्याला कापडाच्या सर्व प्रकारच्या बॅग बघायला भेटल्या आणि बॅगींची किमती वगैरे बघायला भेटल्या. या जरा पुढे जाऊया. पुढच्या साईडला आपण आलात, इकडे साईडला तर स्टीलच्या सर्व भांडे लावलेले आहेत आणि प्लेट वगैरे जाली वगैरे. कशी दिली दादा, 120ला. आणि या प्लेटला 50ला 2. या प्लेटीची क्वालिटी बघा, 50ला 2 असणार आहेत. आणि वाट्या वगैरे आहेत, बाऊल वगैरे आहेत. लाटणा रवी 50 रुपयाला असणार आहेत. आणि हे चमचे वगैरे कसे दिले ताई, चमचे वगैरे 25-25 रुपयाला भेटतात. या ताईंचं स्टॉल होतं. इकडे स्टीलच्या भांड्यांची किंमत वगैरे बघितली. या पुढे आपण जाऊया. फ्रेंड्स आपण इकडच्या साईडला आलात तर इकडच्या साईडला सोलापूरच्या चादरी इकडे लावलेल्या आहेत. कशा दिला दादा, सिंगल डबल. सोलापुरी तो 2 मिले, एक सोलापुरी ये भी, एक ये भी है. सोलापुरी हे डबल बेड आहे ना, सिंगल का है, जोडी आहे ना. हाँ जोड़ी है. जो सिंगल बेडची जोडी कशी दिली, 950 का जोड़ी है. 950ला जोडी आहे. बघा 450 रुपयाला एक पडणार आहे इकडच्या साईडला. ये लोग 750 रुपये जोड़ी. आणि ही आहे इकडे, ही जोडी घेतली तर 750 रुपयाला असणार आहे. आणि अजून किती व्हरायटी आहे याच्यामध्ये. हा गलीचा किती मोठा आहे, 6x9 है. 6x9चा गलीचा आहे. गलीचा कसा दिला, ये 850 रुपये. 850 रुपयाला. याच्यावरती डिझाईन वगैरे बघा, खूप सारी अशी डिझाईन. हा गलीच्या वगैरे आपण हॉलमध्ये टाकतो तिथे ह्या कामं येतो. हा एक दिला आहे. आणि मागं हे बेडशीट वगैरे लावलेले आहेत. कशा दिल्या त्या, सिंगल डबल. सिंगलची कशी दिली, सिंगल की 550 रुपये जोड़ी है. सिंगलची 550 रुपये जोडी. आणि डबल डबल आएगा 850 रुपये जोड़ी. डबल घेतली तर 850 रुपये जोडी. हा ब्लँकेट कशी दिले, 550. इकडे बघा ब्लँकेट वगैरे 550 रुपये. डबल बेड आहे का सिंगल बेड आहे, डबल बेडचा ब्लँकेट 550 रुपयाला असणार आहे. आणि गलीच या आपलं कसं आहे, कम्फर्ट कसं दिला, हा कम्फर्ट 650. इकडे बघा इकडे कम्फर्ट 650 रुपये. डबल बेड आहे, किंग साईज आहे, किंग साइज नहीं जाता. किंग साईज नाही त्याच्यापेक्षा छोटी आहे. प्रत्येक स्टॉलवरती कम्फर्टची प्राईस तुम्हाला वेगवेगळी बघायला मिळणार आहे. जत्रा पण तुम्ही आला तर तोलमोल करा तरच तुम्हाला स्वस्त मिळणार आहे. जर तुम्ही जर बोलला डायरेक्ट बोलला आणि तेवढं दिलं तर मग तुमच्याबरोबर गफलत होऊ शकते. जत्रेमध्ये बोली भाव असतो, तुम्हाला भाव वगैरे व्यवस्थित करता आला पाहिजे. या दादाच्या स्टॉलवरती सर्व प्रकारच्या बेड, सोलापूरच्या चादरी आणि कम्फर्ट वगैरे बघायला भेटले. चला आपण पुढे जाऊया. हरभरा कसा दिला रे दादा, 40 का पाव 70. 40चा पाव 70ला. आणि वालाच्या शांगा कशा दिला, 120. आणि तुरीच्या शांगा कशा दिला, 120. इकडे वालाच्या शांगा, तुरीच्या शांगा आणि हरभरा. जत्रेमध्ये इकडे आलात ना तर हे इकडेच्या साईडला पूर्ण तयार करून उकडून इकडे मावशी देतात दरवर्षी. हे इकडे साईडला असे उकडून वजन करून पूर्ण तयार करून इकडे साईडला देतात. चला आपण पुढे जाऊया. त्याच्यामध्ये वालाच्या शेंगा असतात, मका असतो, तुरीच्या शेंगा असतात, अशा उघडून एक पाववरती वजन करून देतात. इकडे साईडला कुस्त्या वगैरे आहेत ते पुन्हा आम्ही कव्हर करून घेणार आहोत. मुलगावच्या जत्रेमध्ये कुस्ती बघण्यासाठी इकडचे लोक खूप चांगला प्रतिसाद देतात आणि खूप प्रेम दाखवतात. कुस्ती हा मातीतला खेळ आहे आणि मातीतला खेळ बघण्यासाठी गावकडचे जे लोक आहेत हे एवढे उत्सुक असतात का ऊन बघत नाही, ताण बघत नाही, फक्त त्यांना हा कुस्तीचा खेळ बघायचा असतो. दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी पण इकडे आलेलो आहेत मुलगावच्या कुस्त्या दाखवण्यासाठी. इकडच्या साईडला हा एक पैलवान इकडे आलेला आहे, त्याला हात समोरच्या पैलवान इकडे दिलेला आहे. आता ही कुस्ती बघा तुम्ही.
बघा, दोन्ही एकदम चपल पैलवान वाटतात आणि दोन्ही पैलवानचा एकदम पिलदार शरीर आहे. कुस्तीचा खेळ असा आहे, इथे एक पैलवानाने डाव टाकला का दुसरा पैलवान त्या डावाला ओळखतो आणि लगेच समोरच्या डावाला सक्सेस होऊन देत नाही. कारण हा कुस्तीचा खेळ आहे, हा ताकदीबरोबर युक्तीचा सुद्धा आहे आणि याच्यामध्ये चिटिंग करता येत नाही. ज्याच्याकडं जास्त बळ असेल इकडे बघा, इकडच्या साईडला अजून मजा आलेली आहे. कारण दोन्ही पण असे खिलाडी आहेत का चप्पल खिलाडी, एक डाव टाकला का त्याच्याशी वरचढ दुसरा आहे आणि बघायला भेटतो आपल्याला. बाहेर आल्यानंतर पुन्हा पैलवानला आतमध्ये घेतला जातो. पंचांचा खूप चांगला डिसिजन असतो. प्रत्येक वेळेला पंच दोन्ही बाजून उभे असतात का कुठल्याच पैलवानाबरोबर चिटिंग झाली नाही पाहिजे. आणि ह्या साईडला बघा, ह्या पैलवानी हा डाव टाकला, हा डाव भारी पडतो का बघायला मिळणार आहे आपल्याला आता. आणि 5 मिनिटाच्या वर गेलेली आहे. आता 101 असे आपल्याला पैलवान इकडे बघायला भेटतील, चप्पल पैलवान. इकडच्या साईडला कुस्ती एकदम आखाड्याची चालू आहे. लास्टचा चान्स दिलेला आहे. आता पटकन त्यांना टाईम पिरियड बघताना पूर्ण कुस्ती कव्हर करायची आहेत. आपली कुस्ती जी बघतोय इकडच्या साईडला एक लाचचा डाव सुलतान सारखा टाकलेला आहे भाऊनी. हे गावाकडचा हा मातीतला खेळ आहे. याच्यामध्ये तुम्हाला असे मुलं बघायला भेटतात का जिथं एकावरती एक वरचढ असतात आणि तुम्ही बल ते हे समोर बघितलंच असेल कशा प्रकारे दोन्ही पैलवानकडे बल आहे. आता इकड साईडला मनोरंजन कुस्ती होणार आहे. नाव दिल्यानंतर कुस्ती होतेच या मुलगावच्या जत्रेमध्ये. दोन मिनिटात कुस्ती भरत झालेले. पैलवान बघा इकडे कशा प्रकारे दोन लहान मुलं आहेत आणि एकमेकावरती कशा प्रकारे धाव टाकतात. आणि तिकडे मोठे आहेत त्यांनी पण तिकडे त्यांची सुद्धा कुस्ती चालू आहे इकडे आणि इकडे लहान मुलांची सुद्धा इकडे चालू आहे. आता हा डबल मजा तुम्हाला या कुस्तीचा बघायला भेटणार. इकडे लहान मुलांची आणि तिकडे मोठ्या मुलांची डबल मजा कुस्तीचा इकडे बघायला भेटणार तुम्हाला. डबल आनंद. ही कुस्ती म्हणजे बघण्यासारखी आहे. एका साईडला छोट्या पैलवानांची कुस्ती चालू आहे आणि पुढच्या साईडला मोठ्या पैलवानांची कुस्ती चालू आहे. इकडे बघा लहान मुलगा हा विजयी झालेला आहे. काय नाव आहे आपलं बाबू? अथर्व नितीन पाटील हा विजयी झालेला आहे. आणि आता दुसऱ्या साईडला कुस्ती चालू आहे, ही सुद्धा आपण दाखवणार आहोत. हा प्रथमेश आपला बदलापूरचा पैलवान हा इकडं विजयी झालेला आहे मुलगावच्या जत्रेमध्ये. इकडच्या साईड दुसरी कुस्ती बघायला भेटणार आपल्याला. कशा प्रकारे डाव टाकला जातो आणि पंच बोलतात की मध्ये जा म्हणजे तुम्हाला इजा वगैरे होणार नाही, खाली तुम्ही रिंगच्या बाहेर येणार नाही. हा बघा दोन्ही एकदम चप्पल पैलवान, त्यांना पुन्हा आता आतमध्ये घेतलेले आहेत. मधल्या साईडला इकडच्या साईडला आता पुन्हा ही कुस्ती मधीच घेणार आहेत, कंटिन्यू करणार आहेत. जेव्हा आपण कुस्तीच्या आखाड्याच्या बाहेर जातो तर ती कुस्ती पुन्हा थांबवून मधीच घेतली जाते आणि अशा प्रकारे पुन्हा
ती कुस्ती कंटिन्यू केली जाते आणि पंचांचा एकदम बारीक लक्ष असतो की कुठे कुठल्या पैलवानाबरोबर चुकीचा डिसिजन नाही द्यायला पाहिजे, म्हणून ते दोन्ही बाजून कंटिन्यू असे 4 पंच या कुस्तीच्या रिंगमध्ये फिरतात. इकडे बघा, इकडचा एक पैलवान विन झालेला आहे. डोंबिवलीमधून आलेले आपले पैलवान ओम गायकर हे विजयी झालेले आहेत मुलगावच्या जत्रेमध्ये. इकडच्या साईडला आता एक कुस्ती होणार आहे, ती बघण्यासारखी कुस्ती असणार आहे. बघा इकडे कुस्ती कशा प्रकारे होणार आहे. एकदम चिवट पैलवान. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपण मुलगावच्या जत्रेतल्या सर्व कुस्त्या A to Z तुम्हाला दाखवणार आहेत. इकडच्या साईडला कंटिन्यू कुस्ती आपण दाखवणार आहोत. ते बघा, पैलवानाने एक पैलवानाने डाव टाकला का दुसरा पैलवान त्या डावाला एकदम व्यवस्थितपणे समजून घेतो आणि त्याचा तो डाव फेल घालवतो आणि पुन्हा दुसऱ्या डावासाठी तयार राहतो. तर कुस्ती हा बळाबरोबर युक्तीचा सुद्धा गेम आहे. नुसता ताकद दाखवून कुस्ती खेळलेली जात नाही. जसा तुम्ही डाव टाकाल, समोरच्या माणसाला न समजून देताना त्या डावाचा उपयोग केल्यानंतर समोरचा पैलवान त्याच्यावरती हॅवी पडतो. खतरनाक अशी कुस्ती बघायला मिळणार आहे. दोन्ही असे चपल असे पैलवान आणि एकदम 101 डाव टाकताना एकामेकावरती. आणि ही कुस्ती आपल्या मुलगावच्या जत्रेमध्ये दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपण एकदम परफेक्ट घेणार आहोत. इकडे हा पैलवान विन झालेला आहे. डोंबिवलीवरून हर्षद कालन हा आलेला आहे आणि हा मुलगावच्या जत्रेमध्ये विजयी झालेला आहे. आपण मैदानामध्ये किती वेळपर्यंत आपली पॉवर दाखवू शकतो, किती स्ट्रेंथ दाखवू शकतो, हा पूर्ण स्ट्रेंथचा, ताकदीचा आणि युक्तीचा खेळ म्हणजे कुस्ती. हे तुम्हाला आता मुलगावच्या जत्रेत बघायला भेटणार आहे. बघा, आपला जो भाऊ आहे तो सुद्धा हार मानायला तयार नाही आहे. टाईम होत आलेला आहे आणि या टाईम पिरियडमध्ये इकडच्या हे बघा, दोघांनी एकामेकावरती अशी पकड टाकलेली आहे. आता हा भाऊ बघा, ही कुस्ती पकड बघा. आता दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण पकड याची बघायला भेटणार आहे आपल्याला. शेवटचा चान्स राहिलेला आहे. पहिल्या राऊंडमध्ये तो पैलवान ब्लॅक चड्डीवाल्याला भारी पडला होता. दुसऱ्या राऊंडमध्ये हा ब्लॅक चड्डीवाला समोरच्या माणसाला समोरच्या पैलवानाला पूर्ण थकवलेला. आता हा तिसरा राऊंड झालेला आहे. आता दोन्ही पैलवान पूर्णपणे थकलेले आहेत आणि शेवटचा चान्स दिला जातो. शेवटच्या अवघी 2 मिनिटं राहिलेले आहेत. 2 मिनिटाची कुस्ती असणार आहे. या 2 मिनिटात जर हा कोण विजयी जर नाही झाला, इकडे बघा, हा पैलवान दुसऱ्या पैलवानावर भारी. या छोट्या छोट्या पैलवानांची स्फूर्ती बघा कशा प्रकारे एकमेकाला मारुडी जबरदस्त, खतरनाक. आता हे आपल्या गावाकडचे खरे हिरो, मातीतले पैलवान. कारण आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो तर महाराष्ट्राची संस्कृती पुढे घेऊन चालणारच. आणि जी आमची संस्कृती आहे, आम्ही मराठी मूळ लोक मातीलाच आपली आई समजणारे आणि मातीच्या खेळालाच डोक्यावर घेऊन चालणारे आणि आमची संस्कृती जपणारे हे पैलवान, हे आमचे रिअल स्टार आहेत. हे आपली संस्कृती जपत येणाऱ्या पिढीला एक चांगला मार्गदर्शन दाखवणारे पैलवान आणि सुपरस्टार आहेत. हे दाखवणं जास्त गरजेचं आहे आपल्या मुलांसाठी. इकडे मागे कुस्ती चालू आहे तिकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला बघा ही मोठी कुस्ती आहे. कशा प्रकारे डाव टाकतात आणि तुम्हाला तिकडे जाऊन ती कुस्ती सुद्धा दाखवणार आहे. आता लहान मुलांची कुस्ती सुद्धा इकडे चालू आहे. मागे कंटिन्यू अशी डबल कुस्ती चालू आहे. इकडच्या साईडला ही कुस्ती, तिकडच्या साईडला ती कुस्ती.
पैलवान एकमेकाच्या पाठीला माती सोलताना म्हणजे आपला हात घसरला नाही पाहिजे आणि जेव्हा डाव टाकतो तेव्हा आपली पकड व्यवस्थित बसली पाहिजे पैलवानाच्या अंगावरती. या वर्षी खूप मोठ्या मोठ्या कुस्त्या बघायला मिळणार तुम्हाला मुलगावच्या जत्रेमध्ये आणि खूप साऱ्या पैलवानांनी नाव दिलेले आहेत. अर्धे पैलवान असे बिनजोड बाहेर फिरत आहेत, त्यांना आत्तापर्यंत कोणी हात दिलेला नाही आहेत. आणि इकडच्या साईडला डबल खेळवण्यात येत आहे कारण टाईमची कमी असल्यानंतर एवढ्या कुस्त्या पूर्ण होणार का या टायमाकडे लक्ष देऊन कुस्त्या डबल खेळवल्या जातात. आणि इकडच्या साईडला पैलवान लोक खेळत आहेत. 2 पैलवानांच्या मध्ये घमासान अशी कुस्ती आणि एक पैलवान दुसऱ्या पैलवानावरती भारी पडताना आणि एक पैलवानावरती डाव पेच टाकून दुसऱ्या पैलवानाला खाली पाडण्याचा प्रयत्न आणि पुढच्या साईडला पण सेम तशाच प्रकारे कुस्ती चालू आहे. 101 वरचं डाव टाकले जातात आणि दुसरा पैलवान त्या डावाला फेल करताना आणि समोरच्या पैलवानावरती भारी पडताना इकडच्या पैलवानांनी त्याला आतमध्ये घ्यायचा प्रयत्न केला पण पैलवान सुटून बाहेर गेलेला आहे. आता ही कंटिन्यू कुस्ती आतमध्ये होणार आहे आणि मधल्या साईडला जी कुस्ती चालू आहे ते प्रो लेवलचे 2 पैलवान आहेत. ते पैलवान एकमेकाला आपला डाव समजून न देताना पुढच्या डावाची तयारी आणि हा पैलवानाने एक डाव टाकलेला आहे समोरच्या पैलवानावरती. आता बघूया समोरचा पैलवान त्याच्या डावातून कशा प्रकारे बाहेर पडतो आणि त्याला कशा प्रकारे मात देतो. इकडे बघा, यांनी सुद्धा एक डाव टाकलेला आहे आणि आता समोरच्या कुठला पैलवान कोणावरती भारी पडणार आहे हे बघायला मिळणार आपल्याला या कुस्तीमध्ये. ताकदीबरोबर युक्तीचाही प्रयोग केला जातो कुस्तीमध्ये आणि ज्याच्याकडं ताकदीबरोबर युक्ती आहे तो इथं यशस्वी ठरला जातो. इकडे बघा कसं फिरून डाव टाकण्याचा प्रयत्न आणि एक पैलवान दुसऱ्या पैलवानाला बाहेर घेऊन जाताना आणि इकडच्या साईडून पंच त्यांना बोलतात का तुमची जी कुस्ती आहे ती आतमधल्या बाजूला घ्या जेणेकरून बाहेर येऊन तुम्हाला दुखापत वगैरे होणार नाही. आतमध्ये खेळा म्हणजे दोन्ही पण पैलवान सेफ राहतील याची काळजी घेताना इकडचे पंच आपले बाहेर जाऊ नका बोलतात, आतमध्ये मारा बाहेर साईडला मारू नका म्हणजे दुखापत तुम्हाला होत नाही. पंच स्वतः उभे आहेत इकडे. इकडच्या साईडला पैलवान समोरच्या पैलवानवरती भारी पडताना आज आपण इकडे बघायला भेटलं का 101 कुस्ती कशा प्रकारे इकडे बघायला मिळतात. खरंच हा मित्रांनो, हा मातीचा जो खेळ आहे ना इकडे खूप काही शिकण्यासारखं आहेत. या मातीमध्ये कोण स्टार बनतो तर या मातीमध्ये कोण हारतो, पण हारल्यानंतर आपली व्हॅल्यू आपल्याला कळते का आपण किती प्रयत्न केले, किती मेहनत केली आणि कुठेतरी आपण कमी पडलो. इकडे बघा या पैलवानांची कुस्ती जी रमलेली आहे इकडे पंचसुद्धा कंटिन्यू दोन्ही बाजून लक्ष देताना की कुठल्या पैलवानावरती अन्याय होता कामा नाही त्यासाठी दोन्ही साईडून पंच असे फिरत आहेत. असे कुस्तीच्या मैदानात 4 पंच आहेत, 2 मैदानाच्या आतमध्ये 2 बाहेर. अशा प्रकारे कंटिन्यू त्यांच्यावरती पडताळणी करताना आणि पूर्णपणे बघताना की कुठेच चिटिंग होता कामा नाही आणि पैलवानवरती आपण जो डिसिजन देऊ तो चुकीचा डिसिजन जाता कामा नाही त्यासाठी कंटिन्यू असा त्यांचं लक्ष असणार आहे. आणि दरवर्षी इकडे मोठ्या मोठ्या अशा कुस्त्या होतात. त्या कुस्त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो की पैलवान इकडे येतात आणि इकडच्या साईडला एका पैलवानाने डाव टाकलेला आहे. तिकडे बघा इकडच्या साईडला पैलवानाने डाव टाकलेला आहे. आता तो दोन्ही पैलवानांनी एकमेकावरती डाव कशा प्रकारे टाकले इकडे बघा. ही आहे मुलगावच्या जत्रेची कुस्त्यांची मस्ती. रिअल हिरो बघायला मिळतात. या ही कुस्ती रद्द झालेली आहे. हा भाऊ मी पण मस्त डाव टाकले. संजय देवरगड भाऊ आपले कोणगाववरून आलेले पैलवान, सरवलीवरून आपले तेजस माली भाऊ यांची जी कुस्ती होती ही रद्द झालेली आहे. तुम्हाला डबल धमाका बघायला मिळणार आहे आपल्या मुलगावच्या जत्रेमध्ये. हा इकडे आणि तो तिकडे, दोन्ही साईडला 2 पैलवान. इकडे कुस्ती झालेली आहे. इकडे मध्येच कंटिन्यू करण्यात आलेली आहे ही कुस्ती. हे बघा ही कुस्ती. ही कुस्ती खूप रमलेली आहे.
दोन्ही असे चप्पल पैलवान आणि दोघांच्या एज सेम असल्यामुळं ताकदी बरोबर युक्ती पण मॅच करते आणि एकमेकाचे डाव फैल करताना 101 डाव टाकले पैलवानांनी आणि दुसऱ्या पैलवानाने त्या डावाला समजून पूर्ण त्या गेम उलटून टाकलेला आहे. अशा प्रकारे हा गेम मातीतला खेळ. चला टाइम समाप्त झालेला आहे आणि आता ही सुद्धा रद्द झालेली आहे. टायमिंग वरती कुस्ती झाली पाहिजे, जर नाही झाली तर ती कुस्ती रद्द करण्यात येत आहे. आता पुन्हा या कुस्तीमध्ये टाइम पिरियड असतो तो 6 मिनिटाचा असतो आणि जर दुखापत झाली तर 1 मिनिटं वाढून 7 मिनिटं अशी ही कुस्ती दाखवली जाते. 7 मिनिटामध्ये तुम्हाला कुस्ती कंप्लीट करायची आहे. जर तुम्ही कुस्ती कंप्लीट जर 7 मिनिटात नाही केली तर कुस्ती रद्द करण्यात येईल. पैलवान दुसऱ्या पैलवानवरती कशा प्रकारे भारी पडतो हे बघायला मिळणार आहे. इकडे पुन्हा एक कुस्ती मधीत घेण्यात आलेली आहे. आता हे पंच जे डोळ्यात डोळा घालून एकदम बारीकपणे लक्ष देतात. त्याच्यानंतर कुस्ती बघण्यासारखी आलेली आहे आणि इकडे बघा पैलवान विन झालेला आहे आणि सुलतानचा डाव हा टाकलेला आहे. प्रो लेवलच्या कुस्त्या आज मुलगावच्या जत्रेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. 7 मिनिटाच्या टाइम पिरियडमध्ये आपल्याला कुस्ती पुरी करायची असते. त्या 7 मिनिटाच्या टाइम पिरियडमध्ये आपण जर कुस्ती पूर्ण नाही केली तर ती कुस्ती रद्द करण्यात येते आणि दोघांना मान सन्मान देऊन श्रीफल देऊन मान सन्मानित केला जातो आणि बोलतात कंटिन्यू पुढच्या वर्षी आपण बघूया. आणि या कुस्तीमध्ये दोन्ही पैलवान एकमेकावरती वळतात. अशा प्रकारे डाव टाकताना पंचांनी दोन्ही पैलवानांना आतमध्ये घेतलेलं आहे. अनिल रुपनोर आणि म्हात्रे आणि आपण याला डोळ्यात माती गेल्यामुळे थोडी कुस्ती थांबून पुन्हा ही कंटिन्यू कुस्ती करण्यात येणार आहे. पैलवानच्या डोळ्यामध्ये माती गेल्यामुळे थोडीशी डोळ्याला दुखापत झाल्यामुळे कुस्ती थांबून पुन्हा कंटिन्यू करण्यात आलेली आहे. इकडच्या साईडला तुम्ही बघू शकता दोन्ही असे प्रो लेवलचे पैलवान यांच्यामध्ये आताची जी प्रो लेवलची कुस्ती बघायला मिळणार आहे तुम्हाला. आणि इकड साईडला सर्वात मोठी कुस्ती म्हणजे मुलगावच्या जत्रेमध्ये सर्वात प्रो लेवलची कुस्ती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. राजेंद्र लोखंडे हा आपले महाराष्ट्र पोलीस हे कुस्तीच्या बळावरती पोलीस झालेले आहेत आणि त्यांना स्पोर्ट्स खात्यामध्ये त्यांना घेतलेलं आहे. तर हा आपला महाराष्ट्र पोलीस इकडे प्रो लेवलच्या पैलवानाबरोबर कुस्ती खेळताना आता एकमेकाच्या पाटणाला मस्तपैकी माती लावून एकदम पकड टाकायचा प्रयत्न. आता ही पुढची कुस्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे प्रो लेवलची. जर मुलगावच्या जत्रेमध्ये आलात आणि कुस्तीचा आनंद जर नाही घेतलात तर तुम्ही काय बघितलं मित्रांनो. इकडे बघा ही कुस्ती लागलेली आहे. हे दोन्ही प्रो लेवलचे पैलवान आहेत आणि एकदम चप्पल पैलवान आहेत. एकमेकाच्या डावाला लगेच ओळखतात आणि त्याचा डाव तो फेल करण्याचा प्रयत्न करतात. हीच तर ओळख आहे प्रो लेवलच्या पैलवानांची, कारण ते एकमेकाच्या डाव लगेच ओळखतात आणि खूप वर्ष आखाड्यामध्ये सराव केल्यानंतर त्यांना प्रत्येक डावाची पूर्ण माहिती असते आणि डावाची माहिती असल्यामुळे ते एकमेकावरती इझी हॅवी पडतात
आणि त्या डावामधून कसं बाहेर पडायचं हे त्यांना लहानपणापासून शिकवलेलं असतं. तर इकडे राजेंद्र चैनू लोखंडे हा समोरच्याचा लॉक खोलताना समोरचा पैलवानसुद्धा प्रो लेवलचा आहे. त्यांनी सुद्धा पूर्ण आपला एफर्ट लावलेला आहे. समोरचा पैलवानसुद्धा खूप प्रो लेवलचा आहे. त्यांनी पूर्ण एफर्ट लावलेला आहे राजन लोखंडेला खाली पाडण्यासाठी. पण राजन लोखंडेनी पण पूर्ण डाव टाकलेला आहे आणि त्यांनासुद्धा अटकवून ठेवलेलं आहे. आता त्यांचा जो डाव पुढचा होता तो डाव फेल जाताना दिसतोय आणि राजन लोखंडे हा खाली स्टँड घेऊन थोडासा विश्रांती घेताना आणि आता पुढचा डाव राजन लोखंडेने टाकलेला आणि राजन लोखंडे बरोबर समोरचा जो पैलवान आहे तो सुद्धा प्रो लेवलचा आहे. दोन्हीसुद्धा प्रो लेवलचे पहलवान, एकावरती वर चढ पैलवान बघायला मिळणार आपल्याला मुलगावच्या जत्रेमध्ये. इकडे बघा कशी सप्लायमध्ये कुस्ती झाली आणि दोन्ही पैलवान बाहेर गेलेले आहेत. आता पुन्हा या दोन्ही पैलवानांना मधीत घेऊन पुन्हा आपली कुस्ती कंटिन्यू होणार आहे. म्हणजे तुम्हाला मुलगावच्या जत्रेच्या कुस्तीचा आनंद घेता येईल मित्रांनो. बघा प्रो लेवलचे कुस्ती पहलवान आणि इकडे थोडीशी दोन्ही बाहेर गेले. पुन्हा कंटिन्यू 2 राऊंड झालेले आहेत. आता तिसरा राऊंड त्यांचा असणार आहे. 2 वेळेला खूप चांगल्या प्रकारे एकमेकावरती डाव टाकले, एकामेकांना पाडण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा एकसुद्धा पैलवान हार मानायला तयार नाही. पैलवान दुसऱ्या पैलवानवरती कशा प्रकारे डाव टाकतात हे बघा. पंचांनी पैलवानांच्या पाटणावरती माती वगैरे टाकलेली जेणेकरून पकड टाकताना एकदम व्यवस्थित पकड बसली पाहिजे. पुन्हा हा पैलवान एकमेकाला बाहेर घेऊन आलेले आहेत. तर यांनी डाव टाकायला सुरुवात केलेली. जो प्रो लेवलचे पैलवान असतात ते कशा प्रकारे पैलवानला समोरच्या पैलवानाला थकवतात आणि तो थकल्यानंतर आपले डाव टाकायला सुरुवात करतात हे बघायला मिळणार. इकडे बघा इकडच्या साईडला जो पैलवान आहे पूर्णपणे थकलेला आहे आणि आता हा डाव टाकला बघा. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, लोखंडे साहेब हे मधीत घेण्यात आलेले आहेत. आणि इकडे साईडला तुम्ही बघा आता ही कंटिन्यू मधीत घेऊन कुस्ती कंटिन्यू करण्यात आलेली आहे. इकडच्या साईडला तुम्ही बघितला लोखंडे साहेबांनी ही कुस्ती जिंकलेल्या आहेत. या प्रो लेवलच्या कुस्त्या शेवटच्या 4 राहिलेल्या आहेत ह्या इकडे दाखवण्यात येणार आहेत. हे बघा कुस्ती पैलवान एकमेकावरती डाव टाकताना आणि दोन्ही असे चपल असे पैलवान ताकदी बरोबर युक्तीचा उपयोग करताना. आणि हा पैलवान बघा दोन्ही चपल पैलवान ताकदीपेक्षा युक्ती खूप मोठी हे मानलं जातं आणि हे प्रूफसुद्धा केलेलं आहे खूप लोकांनी. कारण ज्याच्याकडे ताकद आणि युक्ती दोन्ही असेल तो विजयी ठरला जातो मैदानामध्ये. आता पुन्हा हे दोन्ही पैलवान बाहेर आलेले आहेत. त्यांना मधीत घेऊन कंटिन्यू ही कुस्ती करण्यात आलेली आहे. पण पंच असे लक्ष देतात जेणेकरून तर हे इकडं चित्त झालेला आहे. हा पैलवान इकडे आदिवासी पैलवान 2 आलेले आहेत. आदिवासी पैलवान अख्खा दिवस बाहेर काम करायचं आणि आपल्या इकडे जत्रा असल्यानंतर हा इकडे हारलेला आहे तो तिकडे विन झालेला आहे. आता अजून एक मनोरंजन मॅच होणार आहे. हा बघा हा स्टाईल बघा भाऊची. ही मॅच बघण्यासाठी प्रतिसाद बघा लोकांचा. ही मॅच बघायची. आणि इकडे बघा हे
दोन्ही आदिवासी पैलवान आहेत. या पैलवानांना बघण्यासाठी पब्लिकचा आवाज बघा बाहेरून. आता मी काहीच बोलणार नाही आहेत या मुलगावच्या जत्रेमध्ये. आई शपथ. बघा किती स्टाईल मध्ये आला होता आणि स्टाईल मध्ये विन सुद्धा झाला. आता गेला तिकडं बक्षीस घ्यायला. तर एवढा मनोरंजन केला या कुस्तीमध्ये. त्यांनी बार बार आतमध्ये येत होता. पंचांनी शेवटी त्याची कुस्ती लावून दिली आणि तो विन सुद्धा झाला. आता ही एक कुस्ती झाल्यानंतर अजून एक शेवटची कुस्ती असणार आहे. आता ही कुस्ती बघा, ज्या शेवटच्या ज्या कुस्त्या आहेत या प्रो लेवलच्या कुस्त्या शेवटला ठेवल्या जातात, जेणेकरून पब्लिक शेवटपर्यंत थांबली पाहिजे. अगोदर लहान मुलांच्या कुस्त्या आणि नंतर प्रो लेवलच्या ज्या कुस्त्या असतात त्या आपल्याला बघायला भेटतात. या मुलगावच्या जत्रेमध्ये 101 कुस्त्या आपल्याला बघायला भेटतात. आणि सगळीच्या साईडला बघा चप्पल असे कुस्ती पैलवान. आणि बघा कंटिन्यू इकडे तुम्ही बघा. गौरव फुलोरे डवालपारचा हा आपला पैलवान विजयी झालेला. इकडच्या साईडला मोहिलीचा बाहुबली, याची आता फायनल कुस्ती इकडे होणार आहे. बघा दोन असे मोठे पैलवान यांच्यामध्ये कुस्ती होणार आहे. मोहिलीचा बाहुबली भाऊ दादा हा कुस्तीसाठी एक कुस्ती विन झालेला आहे. आता ही दुसरी कुस्ती म्हणजे या वर्षाचा मानकरी सुद्धा मुलगावचा भाऊ दादा होतो हे बघायला मिळणार आहे. भाऊ दादाची स्ट्रॅटर्जी आता मोठ्या मोठ्या पैलवानांना माहीत आहे. आता बघूया जशा प्रकारे भाऊ दादानी या मोहिलीच्या बाहुबलीनी ज्या समोरच्या पैलवानाला पहिले थकून त्याच्यावरती हॅवी पडला, आता सुद्धा असा हॅवी पडणार आहे का या पैलवानवरती हे बघायला मिळणार आहे आपल्याला ह्या कुस्तीमध्ये. कारण मोहिलीचा बाहुबली हा खूप प्रो लेवलचा पैलवान आहे आणि दरवर्ष पैलवानला थकून घेतो आणि थकवल्यानंतर तो आपले डाव टाकायला सुरुवात करतो. आता खूप वेळ तो समोरच्या पैलवानाला असं थकवणार आहे. समोरच्या पैलवान जेवढे डाव टाकणार तेवढे डाव तो काढणार आहे. आणि अशाच प्रकारे बघा समोरचा पैलवान सुद्धा बाहुबलीला डाव टाकून पूर्ण पाडण्याचा प्रयत्न करतो. पण बाहुबली तो बाहुबलीच असणार आहे. दरवर्षी सुद्धा मुलगावचा मानकरी आणि 1 नंबरचा विजेता मोहिलीचा बाहुबली भाऊ या वर्षी सुद्धा तो यशस्वी होतो का लास्टच्या फायनलच्या कुस्तीमध्ये हे बघायला मिळणार आहे तुम्हाला. कारण आता तो समोरच्या पैलवानाला जेवढे डाव टाकून द्यायचे ते टाकून दिला आणि तो त्यातून सुटका करणार आहे. आणि समोरचा पैलवान थकल्यानंतर ज्या आपल्या युक्तीबरोबर ताकदीचा प्रयोग करून डाव टाकतो आणि मग तो पैलवानावरती हॅवी पडतो. आता सुद्धा असा युक्तीबरोबर शक्तीचा प्रयोग करून समोरच्याला हरवण्याचा प्रयत्न करणार आहे का हे तुम्हाला बघायला मिळणार आपल्या या ब्लॉगमध्ये. ही आपली प्रो लेवलची कुस्ती असणार आहे. मोहिलीचा बाहुबली भाऊदा भाऊ बघा कशा प्रकारे दंड ठोपटतो आणि समोरच्या पैलवानाला बोलवतो का ये आता मी तयार आहे, तुझ्यामध्ये जी शक्ती आहे ती दाखव आणि तुझ्याबरोबर जे डाव तुझ्या गुरुनी शिकवलेले आहेत ते माझ्यावरती टाक, मी त्यातून कशा प्रकारे सुटका करतो. आणि हे बघा जो मोहिलीचा बाहुबली आहे तो त्याचा प्रो लेवल सोडतच नाही आहे. जसं तुम्ही सुलतान मूवी बघितला, सुलतान मूवीमध्ये प्रत्येक पैलवानाचा एक शेवटचा डाव असतो, तशा प्रकारे आपला
मोहिलीचा बाहुबली भाऊ दादा याचा सुद्धा एक डाव आहे. हा दरवर्षी आपल्या पैलवानाला समोरच्या पैलवानाला पहिले थकवतो. थकून झाल्यानंतर समोरचा पैलवान पूर्णपणे थकला आहे याची खात्री करतो आणि मग आपले डाव टाकायला सुरुवात करतो. या वेळेला सुद्धा आता भाऊदा असंच करणार आहे का हे आपल्याला बघायचं आहे. आणि आता जो समोर जो पैलवान आहे तो सुद्धा प्रो लेवलचा पैलवान आहे. आता भाऊ दादाचे खूप कुस्त्या वगैरे त्यांनी बघितलेल्या आहेत आणि भाऊ दादा कशा प्रकारे पैलवानावरती भारी पडतो हे त्यांनी खूप चांगली माहिती आहे का तो आपल्याला पण भाऊ दादा अशा प्रकारे थकवणार आहे. दोन्ही जेव्हा प्रो लेवलचे कुस्ती पैलवान आमने सामने असतात त्यावेळेला काय होतो, कुस्ती बघण्यासारखी होते. हार आणि जीत होत असते पण ज्याची जास्त प्रॅक्टिस असते, ज्याने जास्त सराव केला असतो तोच या खेळामध्ये यशस्वी ठरतो. आता कोणाचा एक्सपिरियन्स आणि कोणाचा सराव कोणावरती भारी पडणार आहे हे कंटिन्यू आपल्याला बघायला मिळणार आहे. समोरच्या साईडला इकडे बघा भाऊदाने आत्ता डाव टाकायला सुरुवात केलेली आहे. आता त्याला खात्री पडलेली का समोरचा पैलवान थकलेला आहे आणि आता भाऊदादांनी आपले डाव टाकायला सुरुवात केलेली आहे. आता बघायला मिळणार समोरचा पैलवान खरंच थकला आहे का. आणि भाऊदादा आता आपले डाव टाकायला सुरुवात आपल्या गेममध्ये परत आलेला आहे आपला भाऊदा. आतापर्यंत भाऊ हा डिफेंड करत होता, समोरच्या डावातून सुटका करत होता आपली स्वतःची. आणि आता त्याला माहीत पडलेलं आहे का समोरचा पैलवान तो पूर्णपणे थकत आलेला आहे आणि त्याचे डाव आता कुठेतरी ढिले पडत आलेले आहेत. तेव्हा आता भाऊ आपला बाहुबली समोरच्या पैलवानावरती आपले डाव कशा प्रकारे टाकतोय हे बघायला मिळणार आहेत. बघा आमचा पैलवान पण बोलला सर्व प्रेक्षकांच्या आल्या असतो आजू यानंतर अजून एक कुस्ती खेळली जात आहे. या कुस्तीनंतर प्रेक्षकांच्या आल्या असतो एक शेवटची कुस्ती खेळली जाणार आहे. आता याच्यानंतर एक शेवटची कुस्ती होणार आहे आणि इकडे भाऊदानी आपले डाव टाकायला सुरुवात केली आहे. बघा दोन्हीही प्रो लेवलचे जेव्हा कुस्ती पैलवान समोर असतात त्यावेळेला एकमेकाच्या डावाची माहिती खूप चांगल्या प्रकारे असते. कारण कुस्ती खेळायच्या खूप दिवस अगोदर एकमेकाची ती कुस्ती इकडे आल्यानंतर बघत असतात. सर्व पैलवानांचे डाव वगैरे ओळखत असतात, कुठला पैलवान कधी डाव टाकतो आणि त्या डावामधून आपल्याला कशी प्रकारे सुटका करायची आहे हे त्यांना पूर्णपणे माहिती असते. म्हणून ही कुस्ती जास्त रमली जाते. आता शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे आणि 1 मिनिटामध्ये आता डिसिजन होतो की ही सुद्धा कुस्ती रद्द होते हे बघायला मिळणार आहे. पंचांचा डोला फक्त घड्याळावरती आहे. शेवटचा 1 मिनिटामध्ये काय डिसिजन होतो आणि बाहुबली विन या समोरचा पैलवान विन हे बघायला मिळणार आहे आपल्याला. पुढे बघा या वेळेला बाहुबलीवरती पैलवान हेवी पडताना पण बाहुबली डिफेंड करताना आपल्या त्या डावाला या वेळेला सुद्धा बाहुबली डिफेंड करून बाहेर पडलेला आहे. शेवटची कुस्ती इकडे चालू झालेली आहे. बघा इकडच्या साईडला शेवटची कुस्ती चालू झाली. बघा कशा प्रकारे दंड ठोपडतात आणि समोरच्या पैलवानाला आमंत्रित करतात. इकडे बघा समोर आहे तो मुंबई पोलीस आहे आणि हे सुद्धा आपले गाववाले पैलवान दोन्ही आपले महाराष्ट्रातल्या मातीतले पैलवान आहेत. कुठला पैलवान कोणावरती कसा भारी पडतो आणि एक लास्ट प्रकारची कुस्ती यामध्ये नाही. दोन्ही पैलवान बाहेर गेल्यामुळं कुस्ती ही पुन्हा मधीत घेऊन कंटिन्यू करण्यात येणार आहे. कारण दोन्ही पैलवान बाहेर गेले होते. एक पैलवानाने डाव टाकला, दुसऱ्या पैलवानाने बाहेर जाऊन सुट्टा होऊन घेतली. आता इकडे बघा पब्लिकचा उत्साह. इकडच्या साईडला ही शेवटची कुस्ती असणार आहे. प्रो लेवलच्या कुस्त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत आपल्या मुलगावच्या यात्रेमध्ये. इथे 101 पैलवान महाराष्ट्राच्या मातीतून तयार होऊन जिथे येतात. दरवर्षी आपल्या अंगातली शक्ती बरोबर युक्ती दाखवली जाते. ही प्रो लेवलची कुस्ती दाखवायला मिळणार. आणि पाकिस्तानने यांची कुस्ती दोन्ही पैलवान अतिप्रतिक असल्या कारणाने आणि
या दोन्ही पैलवानांनी या आकाराची माती त्यांच्या या छातीवरच्या कारणाने या कुस्तीचा निकाल इकडच्या साईडला तुम्ही आलात जत्रेमध्ये तर इकडून गावाकडे गेलात तर गावा साईडला जो आपला मुलगावचा फेमस वडापाव आहे इकडे गावातून बाहेर पडला तर तो लागणार आहे आणि इकडच्या साईडला गेलात तर इकडून जत्रा आपली आहे मुलगाव देवस्थान इकडे जायला जी एंट्री इकडे लावलेली आहे ही आहे. इकडनं आता आपण वरती जाणार आहोत. तर आज तुम्हाला दाखवणार आहे आपली मुलगावची जत्रा कशी असते. आणि इकडे साईडला बघा अगरबत्तीचे स्टँड वगैरे आहेत. जेव्हा आपण अगरबत्ती लावतो घरामध्ये त्याच्यामध्ये टाकून अगरबत्ती लावली तर राख वगैरे बाहेर पडत नाही, त्याच्या आतमध्येच पडते. मग सकाळी उठून आपण राख वगैरे टाकून 8 रुपयाला असणाऱ्या हा अगरबत्तीचा स्टँड. आणि गाडी कशी दिली, ही गाडी बघा लहान मुलांची गाडी वगैरे ही 100 रुपयाला आहे. कुठली पण गाडी घ्या 100 रुपयाला असणार का. इकडच्या साईडला कुठली पण गाडी घ्या 100 रुपयाला. आणि लहान मुलींचं एक खेळणं दिलेलं आहे काचेचे, हे कसे दिले, हे 100लाच. हे लहान मुलींचे काचेचे खेळणे दिलेले आहेत. चायचे कप दिलेले आहेत, किटली दिलेली आहे, हे 100 रुपयाला. आणि गाड्या कुठल्या पण घ्या ते 100 रुपयाला असणार. या ताईंचं हा स्टॉल होता. आणि हे आर्टिफिशियल फुलांचा हार पण तुमचे आहेत का, हे कसे दिले, 100. हे 100ला 2 म्हणजे 50ला एक असणार आहे आणि हे 100ला एक असणार आहे. इकडे हार तोरण बघा कशा प्रकारे आहेत, खूप सारे 50-50 रुपयाला मिळणार इकडे जत्रेमध्ये. हे जर तुम्ही बाहेर घ्यायला गेलं तर खूप अजून महाग मिळतात, पण जत्रेमध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप स्वस्त मिळतात. चला आपण जत्रेमध्ये जाऊया. इकडून आपण आतमध्ये गेलात तर इकडच्या साईडला तुम्ही बघितलं तर लहान मुलांच्या खेळण्याचा अजून एक खूप मोठा स्टॉल लागला आहे. इकडे साईडला किराणा दुकान आहे. वरती जाताना तुम्हाला आईस्क्रीम वगैरे काय घ्यायचे असेल बिस्किटावर तुम्ही इकडे घेऊ शकता. जत्रेमध्ये एकच भाव असतो खेळण्यांचा, कुठलाही घ्या 100 रुपये. म्हणजे JCB घ्या, छोटे घ्या, मोठी घ्या, सर्व गाडी घ्या, कुठल्या गाड्यांचा खेळण्यांचा 100 रुपये किंमत असणार आहे. या दादांचा आणि ताईंचं स्टॉल होतं आणि खूप सारा मोठा स्टॉल आहे यांचा. आता इथून आपण पुढे जाणार आहोत. इकडे साईडला बघितलात तर खूप सारी अशी गर्दी आहे. आणि इकडच्या साईडला तुम्ही बघितलात तर फलांचा ज्यूस इकडे आहे. आणि इकडच्या साईडला तुम्ही बघितलात तर सर्व प्रकारचे डायमंडचे नेकलेस, हार आणि सर्व 60 रुपयाला असणार आहेत. इकडचे कुठले पण घ्या 60 रुपये. सेल लागलेला आहे, सेल. जत्रेमध्ये दरवर्षी सेल असतो. इकडच्या साईडला तुम्ही कुठले पण घ्या, हे सर्व 60 रुपयाला असणार आहेत. एकदा क्वालिटी बघून घ्या. बेंटेक्सची घंटण घ्या, काही घ्या किंवा डायमंडचे हार घ्या, हे सर्व 60-60 रुपयाला असणार आहेत. आता हे इकडे बघितलं आपण. चला पुढच्या साईडला लेडीजच्या पर्स आणि बॅग वगैरे लावलेल्या आहेत. काही बॅग कशी दिली, 170 किंमत असणार आहे मोठ्या बॅगेची. आणि छोटी बॅग कशी दिली ताई, छोटी बॅग 120ला. या छोट्या घेतल्या तर 120ला असणार आहेत. आणि मोठ्यामध्ये अशी फॅशनेबल घेतली तर ही 170ला असणार आहे. बघा 170मध्ये कशा प्रकारे ह्या बॅग असणार आहेत. चला पुढे जाऊया. त्या साईडला तुम्हाला लेडीजच्या हँडबॅग वगैरे बघायला भेटल्या. आणि इकडं साईडला मोबाईलचे कवर आणि हे मोबाईलच्या छोट्या ह्या असतात, ह्या सुद्धा लावल्या आहेत. म्हणजे वन साईडला घेऊन लेडीज लोक फिरतात ना, या काही कशा दिल्या या, कुठली पण घ्या 50 रुपये असणार आहे. छोट्या बेबीसाठी एक पाऊच दिलेलं आहे पॉकेटचं आणि मोबाईलसाठी पॉकेट ठेवण्यासाठी एक दिलेलं आहे. हे सुद्धा हे 50 रुपयाला असणार आहेत. खूप सारे युनिक डिझाईन्स आहेत, सर्व हँडमेड आहेत खूप छान प्रकारे. 50 रुपयाला असणार इकडे साईडला. इकडे साईडला आपण आलेलो आहेत. आणि इकडे लेडीजच्या सर्व इव्हेंटच्या घंटणी वगैरे लावलेल्या आहेत. कशा दिल्या ताई, कशा दिल्या, 250 रुपये. इकडच्या साईडला बघा बेंटेक्सच्या सर्व घंटणी इकडे दिलेल्या आहेत. या 250-300 रुपयाला असतात. खूप सारे असे नवीन पॅटर्न्स इकडे आलेले आहेत, कानातले आहेत. इकडे बघा नावाचे सुद्धा आहेत इकडं. आहो मस्त आहे ना, आहो नाव मस्त आहे ना, फेमस नाव आहे आहो. का घरामध्ये 100 वेळा ऐकायला येतं आम्हाला सुद्धा आहो म्हणून. हा आहो नावाचं सुद्धा पेंडंट आहे इकडे. तर चला आपण पुढे जाऊया. आपण समोरच्या दुकानात आलेलो आहोत. दरवर्षीप्रमाणे इकडं पण दादांनी खूप मोठा दुकान लावलेलं आहे. एक साईडला स्टीलचे भांडे आहेत, एक साईडला लाटणे, पोलीपाट वगैरे. हे पोलीपाट वगैरे लावलेले इथे. हा कसा दिला, प्राईस 200 रुपये. कशाचा आहे हा, लाकडा पण शिसम आहे का काय, साध्या लाकडाचा आपला असणार आहे 200 रुपयाला. बाहेर 250 रुपयाला भेटतो, पण इकडे 200 रुपयाला मिळणार आहे इकडे साईडला. हा सनमाईकचा कसा दिला, हा 150ला आहे. पण तुम्ही कितीला विकता इथं, 100ला विकतो. बाहेर 150ला भेटतो, इथं 100ला मिळणार जत्रेमध्ये तुम्हाला इकडे साईडला. आणि लाटणं 40वाला आहे, 60वाला आहे, 30वाला आहे.
सगळ्या प्रकारचे लाटणे आहेत 60, 40, 30 जसे घेऊ तसे लाटणे इकडे आहेत इकडच्या साईडला. आणि तो ताट कसं दिला ताट आरतीचा ताट तसं 230 रुपये आहे पण आपण 150 ला देतो. बघ हा आरतीचा ताट आहे 230 रुपयाला प्राईज आहे पण 150 ला देतो. हे 150ला जातं बघा. बाहेर घ्यायला गेलं तर 230 रुपयाला असणार आहे आणि इकडे घेतला तर 150 रुपयाला असणार आहे. खूप डिझाईन वगैरे खूप छान आहे खूप चांगला ताट वगैरे. आणि खलबत्ता तुमच्या हातात तो कसा दिला 250 ला आहे. हा खलबत्ता 250ला दिलेला आहे बघा. लाईट वगैरे कधी गेली एमर्जन्सी आपल्याला वाटण वगैरे वाटायचं असेल चटणी वाटायची असेल तर खलबत्ता कामा येतो. किचनचा साहित्य 10 पासून स्टार्ट होतो तसे घेऊ तसा असणार आहे. या दादांचा आणि ताईंचा स्टॉल आहे. या चला आपण पुढे जाऊया पुढच्या दुकानामध्ये. सर्व प्रकारचे ड्रेस इथं लावलेले आहेत. छोटे घेतले लहान मुलींचे ते 100 रुपये असणार आणि मोठे वगैरे घेतले तर 200 रुपये असणार. फिक्स किंमत आहे. इकडे ड्रेस तुमची साईज सांगा तशा प्रकारचे तुम्हाला ड्रेस भेटलेल्या जत्रेमध्ये. आणि या दुकानाचे मालक हे मालक आहेत. धंदा कसा आला बरं झाले इथं. बारा झाला धंदा बरं. कुठून आले तू काकडवाल. काकडवालशी आले. आपला गाववाला माणूस धंद्यामध्ये उतरले बघणारी गोष्ट आहे. मजा आली भावांनो अभिमानी आहे अंगणा. धंदा मस्त आले बोलतो 12 झाले धंदा. चला पुढे जाऊया आपण. या ताईंच्या स्टॉलवरती इकडे आलेले आहेत. छोटंसं दुकान ताईंनी लावलेलं आहे. इथं सर्व प्रकारचे हाफ टॉप लावलेले आहेत आणि या टॉपची किंमत 200 रुपये असणार आहे. आपण समोरच्या दुकानात आलेलो आहे. इथं आपल्या दादाचा आणि वहिनीचं एक दुकान आहे. इकडे दरवर्षी आपल्याला युनिक काहीतरी बघायला भेटतो. यावर्षी पण हँडमेड आपल्याला कानातले आणि हे डायमंडचे हार इकडे बघायला भेटले. दादा हा हार वगैरे कसा दिला 350ला असणार. इकडे बघा हे हार आहे म्हणजे दरवर्षी आपल्याला युनिक हार बघायला भेटतात आणि डायमंडचे युनिक हार इकडे बघायला भेटतात. हा कसा दिला 600 वाला. आणि हा इकडे दिला हा कसा दिला हा 450. आणि हा इकडे दिला हा कसा दिला हा 250 रुपये. आणि हा डबल सेट असणार आहे 600 रुपयाला. बघा इकडे बघून घ्या एकदा. दरवर्षी युनिक काहीतरी इकडे बघायला भेटतो आपल्याला. इकडे पण हा कसा दिला हा लॉंगवाला 300 रुपयाला असणार आहे. एकदा क्वालिटी बघून घ्या. हा लॉंगवाला दरवर्षी युनिक आपल्याला ज्वेलरी इकडे बघायला भेटतात. हा 250 रुपयाला असणार आहे. त्याच्यामध्ये अजून एक आहे इकडे हा एक आहे. याच्यामध्ये ना असे देवांचे छोटे छोटे हे दाखवलेत देवांच्या मूर्त्या वगैरे दाखवलेल्या आहेत. इकडे बघा ना अशा प्रकारे. हा किती दिला होता 300 रुपये. हा 300 रुपयाला दिला. बघा हे केलेले आहेत हाताने डिझाईन केलेले आहेत डायमंडच्या बांगड्या. ताई या जोड कशी दिल्या बांगड्यांचा हे 300 रुपयाला बांगड्या असतात. इकडे बघा हे बांगड्यांचे कडे वगैरे आहेत. दरवर्षी आपल्याला युनिक बांगड्या इकडे बघायला भेटतात आणि या जोड वगैरे 300 रुपयाला असणार. इकडे बघा या अशा युनिक बांगड्या 300 रुपयाला असणार आहेत. या मुलगावच्या जत्रेमध्ये तुम्हाला युनिक प्रकारच्या बांगड्या कडे तुम्हाला बघायला मिळणार. आणि हा बघा हा ताई हा कसा दिला 120ला हा कडा असणार आहे. हा सुद्धा आहे. त्यापेक्षा छोटा घेतला तर छोटा सुद्धा आहे. सर्व प्रकारच्या हँडमेड केलेल्या बांगड्या बघितल्या आपण. हार बघितले. या स्टॉलवरती जत्रेमध्ये युनिक प्रकारचे हँडमेड केलेल्या बांगड्या हार्स बघायला भेटले. या दादांचं हा स्टॉल होता. चला आपण आता पुढच्या दुकानात जाऊया. इकडच्या साईडला कुठलं पण लहान मुलांचे खेळण्या घ्या 100 रुपये असा इकडच्या स्टॉलवरती. आणि समोर गेलात तर इकडच्या साईडला अजून एक कॉस्मेटिक्सचं एक दुकान आहे इकडच्या साईडला. आणि इकडच्या साईडला पुन्हा एक खेळण्याचं दुकान आहे. अशा दोन्ही साईडला खूप साऱ्या असे दुकानं इकडे लावलेले आहेत. आणि जत्रेमध्ये आल्यानंतर एक समोर एक स्टॉल लावलेलं आहे कानातल्यांचं. आणि इकडच्या साईडला एक गेम दिलेला आहे. या फुटबॉलमध्ये सगळे ग्लास पाडायचे. सर्व ग्लास आपण फुटबॉलमध्ये पाडले तर इथं कुठेही गिफ्ट लावला असेल तो गिफ्ट मिळणार. पण हा फुटबॉलमध्ये सर्व 500 ग्लास पाडायला होतात. आणि पुढच्या साईडला इकडच्या साईडला गनमध्ये मागे ज्या गिफ्ट ठेवलेल्या आहेत त्यांच्यावरती माचीस ठेवलेली आहे. ती माचीस उडवायची. ज्या गिफ्टवरची माचीस आपण या गनमध्ये उडवली ती गिफ्ट आपल्याला मिळणार. इकडच्या साईडला बघितला तर ह्या मटक्यामध्ये बॉल टाकायचे. मटक्यामध्ये बॉल टाकले एक बॉल गेला तर पहिल्या लाईनला जो गिफ्ट आहे तो मिळणार. आणि या मटक्यामध्ये 2 बॉल गेले तर दुसऱ्या लाईनला जो गिफ्ट आहे तो मिळणार. आणि मटक्यामध्ये 3 बॉल गेले तर तिसऱ्या लाईनला जो गिफ्ट आहे तो मिळणार. हा एक मटक्यामध्ये बॉल टाकायचा गेम होता. आणि इकडच्या साईडला गेलात तर शूटिंग गनचं एक गेम आहे. इकडून आपण गनमध्ये बबल्स वगैरे फोडायचे. हा एक इकडच्या साईडला एक गेम दिलेला आहे. या रिमोटच्या गाड्या कशा दिल्या 700 रुपये 500 रुपये. आणि इकडे आई कशी दिली हे 300 रुपयाला असणार. तेव्हा 300 500 आणि 750 अशा रिमोटवाल्या गाड्या असणार इकडच्या साईडला विकायला जत्रामध्ये या स्टॉलवरती. आणि इकडून आपण आतमध्ये गेलात तिकडे पाळणे लागतात. इकडे मिक्की माऊस वगैरे दिलेला आहे मुलांना खेळण्यासाठी. आणि इकडच्या साईडला मुलांना खेळण्यासाठी जम्पिंग जॅक दिलेला आहे. इकडं अशा प्रकारे मुलं
उड्या मारतात, घरी उड्या मारतात आणि जत्रेमध्ये पण उड्या मारतात. आणि इकडे साईडला गेलात तर अजून एक पाळणा आहे. एकदा आम्ही गाववाले आलेले आहेत. आणि इकडे साईडला बघितलं तर लहान मुलांचा खेळणं इकडे आलेला आहे. आणि इकडे साईडला तुम्ही बघितलात तर अजून एक पाळणा आहे खेळण्यासाठी. हा एक इकडे पाळणा इकडे दिलेला आहे. इकडच्या साईडला हा एक पाळणा इकडे दिलेला आहे हेलिकॉप्टरचा. इकडे लहान लहान मुलं खेळतात. आणि इथून इकडे साईडला पुढे गेलात इकडच्या साईडला झुकझुक गाडी इकडे दिलेली आहे. इकडे साईडला लहानपणी या झुकझुक गाडीचा खूप आम्हाला आनंद वाटायचा. बघितलं का आम्ही शाळेत जाताना गाडी वगैरे आली तर हात वगैरे करायचो. पण इथं आता लहान मुलांना खेळण्यासाठी जत्रेमध्ये प्रत्येक जत्रेमध्ये अशी झुकझुक गाडी असं खेळण्यासाठी हा इकडे होता. तर हा इकडे पाळणा इकडे दिलेला आहे. आणि आपण इकडे गेलात हा इकडे दिलेला आहे इकडे साईडला. आणि इकडे पुन्हा एक जम्पिंग जॅक दिलेला आहे. इकडनं आपण समोर गेलात समोर साईडला तर हा इकडे मिकी माऊसचा एक गेम दिलेला आहे. जत्रेमध्ये आमची मित्रमंडळी इकडे भेटलेले आहे. आमच्या वहिनी भेटल्यात, मिथुनदा भेटलेल्या आहेत आणि त्यांचे पाहुणे वगैरे भेटलेले आहेत. इकडच्या साईडला आमची पुन्हा भेट झाली. आता पुढे आपण किती पाळणे आहेत ते सर्व बघून घेऊया. हा एक पाळणा आहे. आणि इकडून आपण पुढे गेलात मुलगावच्या जत्रेतील ब्रेक डान्स. हा आहे मुलगावच्या जत्रेतील ब्रेक डान्स. समोर साईडला बघितला तर आकाशी पाळणा आणि इकडच्या साईडला खूप सारे असे पाळणे दाखवलेले आहेत. इकडे बघा हे सर्व पाळणे इकडे दाखवलेले आहेत. खूप इकडे इकडच्या दुकानात बघितला तर सर्व प्रकारच्या जीन्स पॅन्ट इकडे आहेत. कशा दिल्या रे जीन्स पॅन्ट? कुठली पण जीन्स पॅन्ट घ्या 200 रुपयाला असणार. इकडे बघा खूप सारे कलर्स, खूप साऱ्या व्हरायटी आणि खूप सारे मंकी वॉश अशा प्रकारच्या जीन्स पॅन्ट इकडे दिलेल्या आहेत. सर्व या पॅन्टी 200-200 रुपयाला असणार आहेत. डेनिम घ्या, स्काय ब्लू घ्या, या मंकी वॉश घ्या, या पॅटर्न घ्या. सर्व प्रकारच्या जीन्सची किंमत एकच असणार आहे 200 रुपये. या दादांचं हे दुकान होतं. चला पुढे जाऊया. हे घड्याला अशी लावले ना तर खूप सुंदर असे दिसतात. कसे दिले आता घड्याला? 220. आणि हा समोर दिला हा कसा दिला? 260. आणि तो तुम्ही करतो सेम भाव असणार आहे 260 रुपये. मोठा घेतला तर आणि छोटा घेतला तर थोडी कमी किंमत असणार आहे. आणि इकडच्या साईडला टॉर्च वगैरे दिलेली आहेत. कशी दिली टॉर्च? ही टॉर्च असणारे चार्जिंगची टॉर्च असणारे 300 रुपयाला. इकडे खूप साऱ्या प्रकारचे टॉर्च वगैरे आहेत, पर्स वगैरे आहेत आणि टाले वगैरे आहेत. या दादांचा हा दुकान होता. चला पुढे जाऊया. फ्रेंड्स आपण समोरच्या दुकानात आलो. इकडं ना सर्व प्रकारच्या आपल्याला तोरण वगैरे बघायला भेटेल. आर्टिफिशियल फुलांचे हार वगैरे. कसे दिले आता दादा? हे तोरण कसे दिले? आणि मागेला हे कसे दिले? त्यांची वरच्या किती किंमत आहे? 250 रुपये. समोर राहते 300-150 जे घेऊ तसे आहेत. प्रत्येक हारांची किंमत वेगळी असणार आहे प्रत्येक तोरणाची. आणि हे दिलं कसं दिलं? हे 150 वाला आहे. बघ हे सुंदर अशी असणार आहे. आणि तोरण वगैरे इकडे लावलेले आहेत. हे तोरण वगैरे कसे दिले? हे बघा तोरणचे हार वगैरे असतात ना, हे सुद्धा आहेत. आर्टिफिशियल फुलांचे तोरण हे कसे दिले? खूप सारे प्रकारचे आर्टिफिशियल फुलांचे तोरण हार इकडे बघायला मिळणार. 250 पासून स्टार्ट आहेत तर 350 पर्यंत असणार या तोरणची किंमत. चला आपण पुढे जाऊया. मुलगाव जत्रेमध्ये असे खूप सारे दुकानं आहेत. हे आपण दाखवणार आहोत. कुठल्याही प्रकारच्या चपली घ्या 100 ते 150 रुपये किंमत असणार आहे या चपलींच्या दुकानामध्ये. या दादांचं हे दुकान होतं. या चला पुढे जाऊया आपण. आणि इकडच्या साईडला आम्ही आलेलो आहेत. इकडच्या साईडला लहान मुलांची खेळणी इकडे लावलेली. इकडे बघा हो कसे दिले? 100 रुपये. बघा हे आमचे शेजूचे नातेवाईक आहेत. हे अशा प्रकारे हे बघा हा किती गोड दिसतो. सेम माझ्या बायकोसारखा दिसतोय. किती सुंदर आहे ना. आणि इकडे कुठलं पण खेळणं घ्या. इकडं टेडीबेअर घ्या 100 रुपये किंमत असणार आहे. आणि खूप भारी भारी खेळणे होते. आणि सेम हा शेजूसारखा होता म्हणून थोडी गोजीला त्याला मी. या पुढे जाऊया. तर इकडे आर्टिफिशियल फुलांचं एक दुकान आहे. आणि इकडे साईडला दादा हे कसे दिला? हा हे 300 रुपयाला असणार आहे. आणि हे समोर सूर्यफूल वगैरे दिले. सूर्यफूल कसे दिले? हे स्टँडच्या 7 मध्ये 900 रुपयाला येणार आहे. आणि खूप सारे असे आर्टिफिशियल फुलं इकडे आहेत. तर चला पुढे जाऊया. पुढे साईडला हलवा, कंदी पेढा आणि स्वीटचं एक दुकान आहे इकडच्या साईडला दिलेलं आहे. आम्ही इकडच्या दुकानामध्ये आलेलो आहेत. इकडे खाली एक दुकान लावलेलं आहे. आणि पायपुसणी कशी दिली? हे पायपुसणी 100ला 4. 100ला 4 म्हणजे 25 रुपयाला एक असणार आहे. बघा मुलगावच्या जत्रेमध्ये या पायपुसण्या 100ला 4 येणार आहेत म्हणजे 25 रुपयाला एक. डीमार्टमध्ये घ्यायला तर 40, 45, 50 रुपये पडते. मुलगाव जत्रेमध्ये 25 रुपयाला पडणार आहे. या कशी दिला? हे पण 100ला. हे 100ला 4 असणार. आणि इकडच्या हे 50 रुपयाला. हे 50 रुपयाला 100ला 2 असणार. आणि या गोल 100ला 2.
हे 100ला 2 हे पण 50-50 रुपयाला असणार. आणि मागच्या साईडला पडदे वगैरे दिले. पडदे कसे दिले? हे इथे मुलगावच्या जत्रेमध्ये जे मागे पडदे वगैरे लावले आहेत ना, युनिक प्रकारचे 350 रुपयाला जोडी मिळणार आहे. हे बदलापूरमध्ये आपल्याला 500 या 700 रुपये जोडी सांगितली होती. चांगल्या प्रकारचे पडदे इकडे लावले आहेत. हे सगळं 350 रुपये जोडी असणार आहे. इकडे बघा मुलगावच्या जत्रेमध्ये जर तुम्ही डोरला लावायला पडदे शोधत असाल तर इकडे घ्या. 250 रुपयाला एक असणार आहे. खूप सारे कलर्स, खूप साऱ्या व्हरायटी इकडे आहेत. या दादांचं हे दुकान होतं. चला आपण पुढे जाऊया. इकडच्या साईडला बघा एक की होल्डर आहे. स्वीट होम इकडे दिलेला आहे. आणि इथं आपण चाव्या वगैरे लावू शकतो. वरती मोबाईल आणि 2 पेन वगैरे काय ठेवू शकतो. खूप सारे प्रकार आणि युनिक प्रकारचे नावं वगैरे आहेत आणि डिझाईन वगैरे आहेत. दादा हे कसे दिले? 120ला आहेत बघा. हर हर महादेव अशा प्रकारचे की होल्डर्स युनिक प्रकारचे यावर्षी बघायला मिळतात जत्रेमध्ये. आणि खूप स्वस्त आहेत. 120 रुपयाला आहेत. कुठला तुम्हाला पाहिजे त्या नावाचं तुम्ही की होल्डर घेऊ शकता. या दादांचं हा छोटासा दुकान होता. आता इकडच्या साईडला आलात तर रांगोळ्यांचे सर्व प्रकारचे 600 इकडे लावले आहेत. दादा कसे दिले? मोठे कसे दिले? 20 रुपये 10 रुपये असे दिलेले आहेत. आणि इकडच्या साईडला बघितला तर हा 40 रुपयाला दिलेला आहे. सर्व प्रकारचे रांगोळ्यांचे 600 इकडे 10 रुपयापासून तर 40 रुपयापर्यंत असणार आहेत. या दादांचं एक छोटंसं दुकान होतं. आणि पुढच्या साईडला आलात तर लहान मुलांच्या स्मार्ट वॉचचं एक छोटंसं स्टॉल दिलेलं आहे. इथं सर्व प्रकारचे लहान मुलांच्या स्मार्ट वॉच इकडे दिले. कसे दिले दादा? 100-150 अशी किंमत असणार स्मार्ट वॉचची. चला पुढे जाऊया. तो हनुमान बसलेला आहे. तर हनुमान जय सियाराम. बघा हा प्रवेशद्वार आहे मंदिराकडे जाताना. इकडनं आता मंदिराकडे जायला रस्ता आहे. इकडच्या साईडला एक प्रसादाचा एक स्टॉल इकडे आहे. इकडच्या साईडला तुम्ही वरती जात असाल तर इकडच्या साईडला तुम्हाला नारळ, हार आणि देवाच्या सर्व प्रकारचं पूजाचं सामान इकडे मिळणार आहे. या साईडला 80 रुपये सेट असणार. त्यात नारळ असणारे, हार असणारे आणि भंडारा वगैरे असणारे. इकडच्या साईडला एक हाराचं एक दुकान होतं. ही इकडनं लाईन आहे दर्शनासाठी. म्हणजे पहिले जाताना पहिले बांडूबाईचं एक छोटंसं मंदिर दाखवलं आहे. तशी इकडे दर्शन वगैरे करून लोक वरती जातात. आणि इकडनं आपल्या पायऱ्यावर चालवतात. आणि इकडे साईडला नारळ वगैरे फोडायचं असेल इकडे बाहेर नारळ वगैरे फोडतात. आणि इकडे बघा हा छोटासा इकडे बसलेला आहे. आणि लहान लहान पोरं इकडे बघा कशा प्रकारे. काय रे डोक्यामध्ये पिवशी घातले? काय तू कोण बनले? हा गांधीजींनी कधी पिवशी घातली डोक्यामध्ये? इकडे बघा लहान लहान पोरं अंगाला सिल्वर कलर लावून आम्ही गांधीजी बनलो. इकडे हां आता इकडनं आम्ही वरती जाणार. लहान लहान फुलांनी मस्त सिल्वर कलर अंगाला लावला आहे. त्यांना विचारलं बाबा काय तुम्ही काय केलं नक्की? बोलते गांधीजी झाल्यात. तुला गांधीजी पिवशी कधी डोक्यात घातली होती? डोक्यामध्ये प्लास्टिकची पिवशी काल बाल्टी में पैसा डाल के ऊपर जावलं. आता इकडनं बघा थोडा कालक वगैरे झालेला आहे. तर अशाच प्रकारे आम्ही जाणार आहोत. आणि ह्या सर्व पायऱ्या ज्या आहेत हे 450 पायऱ्या आहेत. आता इथून मजा बघायला भेटणार आहे सेजूची. हे आमचे बदलापूरचे गाववाले ते भेटलेले आहेत. जाणार तुम्ही किती वेळेला रसोडाला? हे बघा आपले बदलापूरचे गाववालेवर चढून आले. लहान लहान मुलं थकलेले नाहीत. आणि इकडे बघा हिची हालत बघा. इकडे बघा इकडे जाऊन चल. काय रे तुम्ही कोंबडं देवावरती उरवलं, कोंबडं वापस चाललं घरी? दुसऱ्याही उरवलेलं कोंबडं घरी चाललं. 2 बायकापासून 2 कोंबडं घेतलं. गावाला इकडे बघा आपलं मस्त चिंचा खाता नाही. जय मल्हार जा वेलकोट. इकडच्या साईडला पुढे बघितलं ना तर एक लहानशी मुलगी आपल्या बापाच्या खांद्यावरती बसून मस्तपैकी खंडोबाच्या दर्शन घ्यायला चाललेले वरती. आणि हे भाऊ आपल्या आपटीहून आले आहेत. आकाश बेर्ले हे आपटीहून आलेले आहेत तिकडे. आणि दुसरा एक भाऊनी इथं ब्रेक घेतलेला आहे. भाऊ कुठून आला तुम्ही? आंबेशिवून बदलापूर आपल्या गावाले दोन्ही हे दमलेत आहे का? अजून 200 पायऱ्या आहेत. चला हे बघा हे भाऊ कोल्हापूरचे आलेले आहेत. तुम्हाला माहिती कसं पडलं इकडं आमच्या मुलगावची जत्रा आहे म्हणून? अरे मी तर जॉबला आहे. हे माझे मित्र कंपनीतले आज सुट्टी होती त्यामुळे जाऊया चला म्हणले. अशा कंपनीतले मित्र इकडे आहेत. त्यांना अपडेट दिली का आमची मुलगावची जत्रा आहे. अक्षयने बोलला. हा अक्षयनी बोलला का? हे बघा आंबेशिवचा. हा आंबेशिवचा याने अपडेट दिली याला. आणि हा भाऊ आपला कोल्हापूरचा. कशी वाटली आमची मुलगावची जत्रा? एक नंबर एक नंबर ना. एक नंबर. आणि देवस्थानात जाताना मजा आली ना? जाऊन आलो ना? आहे अजून निम्म्यात आहे. नेहमी आहे चढणार आहे ना पूर्ण? नाही चढणार. कितवा ब्रेक घ्या? पहिला ब्रेक घेतला इकडं. चला पुढे जाऊया आपण. तर इकडून आपला वरती जायला मंदिराचा कलश दिसलेला आहे आपल्याला. आणि इकडे साईडला एक रॅक दिलेला आहे. इकडे आपल्या
चपली वगैरे आपण इकडे काढून ठेवू शकतो. तर इकडच्या साईडला मोफत एक सुविधा दिलेली आहे. इकडे चपली वगैरे काढून ठेवायच्या. ह्या वरती आल्यानंतर ना खूप गार हवा लागते. हे बघा, इकडे पण घोड्याचे ठसे वगैरे दाखवलेले आहेत आणि इथे एक लोक दर्शन वगैरे घेऊन वरती जाऊन आले का तुम्ही? जायचं आहे, दम लागलाय बसल्यात. तर इकडनं आम्ही वरती चाललेलो आहेत. तर आता इकडनं बघा जो मंदिराचा कळस आहे हे आपल्याला दिसणार आहे. वरती आलेलो आहेत आणि इकडे साईडला बघा सर्व भाविक दर्शन घेऊन आल्यानंतर इकडं फोटो वगैरे काढतात. आणि इकडे साईडला तुम्ही आलात तर इकडच्या साईडला जे आपले खामलिंगेश्वर आहे ते तिकडे असायचे. आता त्याची पूजा इकडे केली जाते. आणि आतमध्ये वगैरे जायचं असेल तर तुम्ही इकडे हार वगैरे इकडे लावू शकता. आणि इकडच्या साईडला आम्ही फुलं वगैरे टाकून हार वगैरे ठेवून अशा प्रकारे इकडे हार असं घातलेलं आहे. आणि इकडे दर्शन घेतलं म्हणजे नारळ वगैरे आम्ही इकडे ठेवलेलं आहे. आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहेत. इकडच्या साईडला आपण दर्शन घेतला. इकडे एक खामलिंगेश्वर मागे तिकडे आहे. इथे दानपेटी म्हणजे आपल्या स्वखुशीने काय टाकायचे असतील ते टाका, कोणावरती जबरदस्ती नाही आहे. जी एंट्री आहे इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. देवस्थानाच्या इथे आल्यानंतर काही लोक आहेत कसे चला पुढे असे बोलतात ना, इथं असं नाही आहेत. गावकरी मंडळी यांचा खूप चांगला सपोर्ट आहे. ज्या ताई इकडे आहेत ते भंडारा वगैरे लावतात म्हणजे आतमध्ये आल्यानंतर. आणि इकडे गाभाऱ्यामध्ये आपण आलो आहोत आणि आपल्या खंडोबाचं दर्शन झालेलं आहे. आणि आपली गावकरी मंडळी यांनी खूप चांगला सपोर्ट केला. इकडे बघा, इकडे हे आपल्या खंडोबाचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. आता कोणालाही कुठल्याही भक्तांना अडथळा न करताना सगळे प्रेमाने एकदम व्यवस्थित दर्शन वगैरे घेतात. आणि दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आपले गावकरी जे आहेत त्यांचं सहकार्य खूप चांगला असतो. इकडच्या साईडला जे कोंबडा वगैरे उडवतात गाववाले म्हणजे नवस वगैरे असतो, अशा प्रकारे नवस फेडला जातो. अशा प्रकारे हा नवस फेडला जातो. हा मंदिर आहे. या मंदिराकडे नवस फेडण्यासाठी कोंबडा वगैरे आणतात. तो कोंबडा वगैरे असं इकडून असं उडवला जातो. मित्रांनो, आज तुम्हाला मुलगावची जत्रा आणि मुलगाव जत्रेमध्ये होणाऱ्या कुस्त्या आणि आमच्या खंडोबाचं देवस्थान तुम्हाला बघायला भेटलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं? आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेलचा घंटा दाबा. जेव्हा हे चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. तर चला भेटूया आपण पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तो पण छोटासा एक ब्रेक.